माझ्यासोबत पुण्यामध्ये काही विद्यार्थी आणि काही मंडळी आहे, त्यांना आपण विचारूया. तुला काय वाटतं की आता 5 तारखेला जो मोर्चा निघणार होता तो कॅन्सल झाला आणि खूप मोठी सभा झाली, त्या सभेबद्दल तुझं काय मत आहे आणि तुला वाटतं का की सरकार मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही आहे सध्या? हो बरोबर आहे. आता आपण एक विचार करू की एक मोर्चा होता, मोर्चा का झाला नाही, निर्णय रद्द केला, ठीक आहे. मग त्यासाठी एक विजय सभा घेतली होती. त्या जेवढी पब्लिक त्या हॉलमध्ये होती त्यापेक्षा 10 पट त्याच्या बाहेर थांबली होती पब्लिक. कुठंतरी सरकारला 2 ठाकरे बंधू एकत्र येतात, ते मराठी माणूस पुढे जातोय, मराठी भाषा महाराष्ट्रात हे वरती आहे, त्यात सरकार कुठंतरी मराठी माणसाला एकत्र येऊन देत नाही आहे. आपलं कुठेच काही गणित हे लोक लागून देत नाही आहेत. मराठी लोकांना एकजूट दाखवत नाही आहेत का, तर हेच आहे. मोर्चा काढू दिला नाही किंवा त्यांना अटक करण्यात आली, याचा अर्थच हा आहे की मराठी लोकांची आवाज जो आहे तो आपण विधान भवनापर्यंत किंवा जो जनतेच्या मनातला प्रश्न आहे तो बाहेर आपण जाऊ देत नाही आहोत. त्यामुळे त्याच्यावरती सरकारनं बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टीला धरून हे असं कुठल्याही पद्धतीचे मोर्चे काढून देणं किंवा अटक करणं हा फायदा नाही आहे. मराठी लोकांचा आवाज आहे तो पोचेल तिथपर्यंत.